हर हर महादेव मित्रांनो, आज 4 जून आणि आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स दाखवतो मी तुम्हाला आधी. हे बघा सेन्सेक्स जर बघितलं तर सकाळपासून एक चॅनलमध्ये मूव्ह करतं आहे. तुम्हाला चॅनल ड्रॉ करून दाखवतो वाटलं, स्पॅरल चॅनल. हा एक चॅनल झाला. इथं मॉर्निंगला ही एक रेंज झाली. तर मार्केट या पद्धतीत मूव्ह करतं आहे. रेंज बाउंड म्हणू शकतो आपण या मार्केटला. त्यानंतर निफ्टी दाखवतो. हे बघा, निफ्टी आणि सेन्सेक्सचा चार्ट मोस्ट ऑफ द सेम असतो मोस्ट ऑफ टाईम. तर आपण त्या याच्यामुळे जास्त रिस्क आज घेत नाही आहे. आणि जर प्रीमियम जर म्हटले तर मी तुम्हाला सेन्सेक्सचे प्रीमियम दाखवण्याचा प्रयत्न करतो. सेन्सेक्स 74,300चा कॉल अँड 74,400चा तुम्हाला मी पुटचा चार्ट दाखवतो. हे बघा, जस्ट किती मिनिटाची कॅन्डल आहे ही. 1 मिनिटाची कॅन्डल ड्रॉ करतो मी. प्रीमियम कुठं होतं? 1 मिनिटाआधी, 1 मिनिटात 229ला आणि आलं 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 133ला. म्हणजे 100 पॉईंटचं प्रीमियम एका कॅन्डलमध्ये ड्रॉप होते आणि एका कॅन्डलमध्ये शूटअप पण होते. त्याच्या अपोजिट जर तुम्हाला मी कॉलचा चार्ट दाखवतो. 1 मिनटं. हा कॉलचा रेट बघा. जस्ट आता जी मूवमेंट आलेली ना, ही बघा इथं. हा चॅनल होता, हा किती जाम चाललेलं होतं आणि एकच कॅन्डल एवढी मोठी आली आणि तिचे प्रीमियम बघा 67 रुपीजवरनं डायरेक्ट 160ला. म्हणजे 100 पॉईंट काहीच समजत नाही मार्केट. आणि स्टॉप लॉस कुठं लावायचा? समजा हीच कॅन्डल आपल्या फूट साईडची अपोजिट आता चॅनलमध्ये मूव्ह करत होतं. इथं मिड लाईनला आलं, हा मिड लाईनला आलं. मिड लाईनहून ब्रेकडाऊनचे चान्सेस होते. एक ट्रेंड लाईन टाकलेली होती. ट्रेंड लाईन थोडीशी खाली ब्रेकही केली. ज्याने फूट घेतला असेल त्याचे काय हाल झाले असतील मी तुम्हाला दाखवतो. हा फूटचा चार्ट. समजा इथं 190ला ट्रेड टाकला, स्टॉप लॉस 173ला टाकायचा का? एवढा मोठा टाकायचा का? आणि समजा 170 बी टाकला असता आपण, किती त्याच्या खालचा हा स्विंग लो टाकला असता, हा स्विंग लो तर मग 143 होऊन जातो. आणि हा स्विंग लो टाकला तर 163 होऊन जातो. तर मित्रांनो, ह्या गोष्टी खूप रिस्की आहेत एक्सपायरीच्या. तसं मी प्रीमियमवर जास्त बोलू शकत नाही, कारण प्रीमियमवर बोलणं आपल्याला अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट निफ्टीच्या चार्टवर घेऊन आलो. हे बघा, ही रेंज चाललेली मार्केटची, कशी ट्रेडिंग करायची. आणि थोडे दिवस राहता हा जो माहोल असतो ना जाम मार्केटचा, साईडवेज मार्केटचा, थोडे दिवस असतो. थोड्या दिवसानंतर मार्केट इतकं छान चालतं त्यावेळेस आपण कॅपिटल वाईप आउट करून टाकतो आणि त्यावेळेस आपल्याकडे कॅपिटल नसतं. त्यामुळे थोडा संयम ठेवा मित्रांनो. मी स्वतः पॉईंट कॅप्चर करून तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, प्रॉफिट दाखवेल, लॉस दाखवेल. तर आज इथंच थांबतो मित्रांनो. हर हर महादेव.